थँक्यू सो मच. आणि बॅटिंग टीमला मी विनंती करू की खेळाडूंची नावं पोहोचवण्यासाठी आमच्यापर्यंत एक प्रतिनिधी पाठवा, कारण की ज्यावेळेस तुम्ही एक क्षेत्ररक्षण करताय त्यावेळेस नक्कीच तुमची नावं आम्हाला ऑनफिल्ड सांगितली तरी चालतील, परंतु बॅटिंग ज्यावेळेस तुमचे सुरू आहे त्यावेळेस मात्र तुमचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. चला, सामन्याला होती सुरुवात. एका बाजूला पाटण तालुक्याला बिलॉंग करणारा मत्रेवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला धोंडीवाडी संघ पाहायला मिळते भोर तालुक्यातून. आज हा संघ या ठिकाणी दाखल झालाय आणि मॅच लावते सुरुवात. सलामीचं पहिले षटक गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच पाटण एक्सप्रेस ज्या नावानं गेली अनेक वर्ष जर पाहिलं तर नवी मुंबईचं टेनिस क्रिकेट असू द्या आणि खुल्या गटाचं क्रिकेट असू द्या, अतुल चव्हाणच्या पहिल्याच बॉलवरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. अमित मत्रे बॉलच्या खाली पकडली जाते कॅच आणि पहिल्या बॉलवरती ते फलंदाज बाद झालाय. पहिल्या बॉलवरती यश संपादन करत असताना मत्रेवाडी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री शंभू चषक 2025 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई 6व्या वर्धापन दिनानिमित्त वेताळबाग तालीम कोकरूड श्री शंभू चषक 2025 संस्थापक अध्यक्ष आदरणीय विकास घोडी पाटील आप्पा आणि स्वानंदजी नेर्लेकर भाऊ यांच्या संकल्पनेमधून खास करून ही स्पर्धा साकारण्यात आलेली आहे. आज सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये शंभू प्रतिष्ठान यांनी खूप मोलाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मोलाची कामगिरी आणि आज जर पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये सातत्याने तिसऱ्या वर्षामध्ये हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती अतुल चव्हाण पुन्हा एकदा. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक धावाले विशाल बाद पहिल्या बॉलवरती शेखर आणि सुशांत. इथे सुशांतला आतापर्यंत थांबवलंय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतुल चव्हाण यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर अगदी नॅचरल स्विंग डावखोऱ्या गोलंदाजाला दिलेली दैवी देणगी आपल्याला पाहायला मिळते. एक दमदार आयोजन, दिमागदार स्पर्धा मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. विकास घोडी पाटील आप्पा आणि स्वानंदजी नेर्लेकर यांच्या स्वप्नातली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने जर पाहिलं तर श्री शंभू चषक या नावासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष या दोन्ही व्यक्तिमत्वांचा राहिला आणि त्यांच्याच संकल्पनेमधून आज ही स्पर्धा सत्यामध्ये उतरवत असताना आपल्याला पाहायला मिळते. पैत एकेरीला दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये यश प्राप्त झाले. सुशांत आणि शेखर या जोडीला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल चव्हाण एक नावाजलेला गोलंदाज आणि आपल्या नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून आमचे अक्षय शेठ म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू बॅकअप तिथे खूप दमदार पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या
यावेळेस पहा गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी मत्रेवाडी टीमचा बाहुबली अक्षय नाव पोचवा आमच्यापर्यंत. अक्षय संजय गोलंदाजीसाठी आले ओव्हर नंबर 2 मध्ये. यावेळेस पार रिव्हर्स अटेम्प्टचा फटका दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून जाईल सीमारेषा पार, मिळतील धाबा 6 षटकार. श्री शंभू चषक 2025 चा एक ब्रँडेड षटकार आलाय. पहा पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज अगदी शांत पद्धतीने क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जशी दुसऱ्या षटकाची या ठिकाणी सुरुवात झाली, पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस पा क्लीन बॉल संजय यांनी देखील जशाच तसं प्रत्युत्तर दिले. सुरुवातीच्या 2 बॉलवरती आक्रमण राहिले शेखर या फलंदाजाचं, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर संजय यांनी कमबॅक केलं आणि कमबॅक करणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी ते होईल बाद. दुसरा धक्का टीम श्री गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी या संघाला. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती 14 माफ करा 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एक चौकार षटकार, 10 रन आले. नवीन फलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी या टीम कडून आणखीन एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. श्री शंभू चषक 2025 हे दमदार आयोजन. पहिल्या बॉलवरती संजय यांच्या गोलंदाजीवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर विकेट प्राप्त केले. दुसरा गडी बाद केला इथे टीम श्री गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी या टीमचा. यानंतर SD11 कराड विरुद्ध या 2 संघामधील विनिंग टीम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा सामना यानंतर लगेचच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस कमी गतीचा बॉल आणि फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट थर्ड बॅन मध्ये बॉलला खूप चांगल्या पद्धतीने अडवलंय आणि एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. आमची स्कोररची भूमिकेमध्ये ओमी आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने शहावाडी तालुक्यामध्ये अनेक मोठमोठ्या आयोजनामध्ये ओमी यांना आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतो. इथे विकेटचं पतन यष्ट्यांच्या पाठीमागे जर पाहिलं तर अतुल चव्हाण यांची चतुर चालाकी आणि फलंदाजी ते बाद झालाय. आणखी एक फलंदाजी ते बाद झालाय. सुशांत इथे बाद होताना पाहायला मिळतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे सुनीलजी धोंडी बापू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या गावासाठी आज जर खास करून त्यांना टॉसच्या वेळी विचारलं, संघाचे संघनायक, संघाचा एक नेता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रिकेटसाठी सहकार्य करणारे एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून देखील सुनील धोंडी बापू यांची ख्याती आहे. आणि आज स्वतःच्या गावासाठी, गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हार्ड हिटर बॅटर आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ज्या नावाची चर्चा आणि ज्या बॅटरची चर्चा सातत्याने राहिले असे हार्ड हिटर फलंदाज सुनीलजी धोंडी पाटील धोंडी बापू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये आहे त्या त्यावेळेस मात्र एक शेवटच्या बॉलवरती किती धाव आले. संघाची धावसंख्या 17 या आकड्या 16 या आकड्यावरती.
गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी ते दाखल झालेत अमित म्हात्रे. पहिला बॉल इथे वाईट बॉल आलाय आणि +1 अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. स्ट्रायकर इनला अजित यांना आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला सुनील बापू. चांगला बॉल कमबॅक करणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी राहिले. या बॉलवरती एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं जर पाहिलं तर रोख रक्कम 55,000 रुपयाचे कॅश प्राइज आदरणीय सर्जेरावजे मांगडे शेठ, संस्थापक अध्यक्ष विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबई, विकास घोडे पाटील आप्पा आणि टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. ते मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. कॅच मात्र अप्रतिम पिपले. फलंदाजी ती बाद होताना पाहायला मिळेल. अजित बॅक टू डगआउट. आणखी एक धक्का लागला टीम श्री गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी या टीमला. अमित म्हात्रे, अतुल चव्हाण, संजय म्हात्रे, एक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय तेजस. आता मात्र 3 षटकामधील आतापर्यंत 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथून पुढे मात्र बॅटिंग करणाऱ्या गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी या टीमला आपला गिअर चेंज करावा लागेल. कारण की मॅच मध्ये जर पाहिलं तर धावा कमी प्रमाणामध्ये येताना पाहतोय आणि इथून पुढे जर पाहिलं तर या मॅच मध्ये एक चांगला फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघामध्ये जर पाहिलं तर बॅटिंगचा तोफखाना आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना इथे चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. फुलटॉस बॉल, घुटनाटे, किती चांगला स्ट्रोक लगावलाय. अतुल चव्हाण छलांग लगावले. अप्रतिम क्षेत्ररक्षणामध्ये 100% योगदान देणं काय असतं हे मात्र दाखवत असताना इथे बाद होताना पाहायला मिळतील. सुनील बापू बाद होताना पाहायला मिळतात. अगदी पहा विकेटचं कुठेतरी सॅक्रिफाईस होताना पाहायला मिळते. कारण की डावखोऱ्या फलंदाजाच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला होता. सुनील बापू रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 धावा 21 वरती आतापर्यंत गडी बाद झालेत. 5 गडी बाद 21. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे स्क्वेअर लेगला डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने ते टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
गोलंदाजीसाठी शेवटचं षटक अजय आलेत. पहिल्या बॉल शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे बॉलला अडवलंय. कोणती धाव मात्र या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. चौथं षटक आणि ज्या पद्धतीने जर पाहिलं तर मैदानाचा विचार केला तर जास्तीत जास्त धावा अपेक्षित होत्या श्री गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी या संघाच्या माध्यमातून, परंतु ते धावा बनल्या नाहीयेत. कमी धावसंख्येमध्ये आतापर्यंत थांबवलं, परंतु यावेळेस चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉलचा पाठमोरा करेल, बॉल निघून चला सीमारेषा पार. मेतील धावा 6 षटकार. फलंदाज तेजसच्या बॅट मधून येतोय. हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 6 ने मुसंडी मारेल. जी धावसंख्या मात्र थांबली होती ती धावसंख्या मात्र इथे वाढली जाते. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉल मध्ये तेजसला खूप चांगली खेळी करावी लागेल, कारण की संघ अडचणीमध्ये आहे. एक चांगला स्कोर आणि 40 ते 45 धावांचं टार्गेट इथे सेट करावं लागेल या मॅच मध्ये बॅटर तेजसला. यावेळेस आणखीन एक दमदार स्ट्रोक. उंची जास्त गाठले, लांबी ते कमी पडली आणि फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 6. फलंदाज तेजस बॅक टू डकआउट. तर फलंदाजीसाठी नवीन बॅटर अरविंद आलेत. सातत्याने जर पाहिलं तर गर्जना कोपरखने या संघाच्या माध्यमातून अनेक वर्षे त्यांनी क्रिकेट खेळले आणि आज आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. अरविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संघ अडचणीमध्ये आहे आणि या परिस्थितीमध्ये अरविंद यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. आज आपण पाहतोय श्री शंभू चषक 2025 हे दमदार आयोजन आणि या स्पर्धेचा पहिला दिवस अगदी सकाळी विकास पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते पहिला नारळ वाढवला गेला आणि या स्पर्धेचा शुभारंभ झाला. पहिली मॅच खूप चांगल्या पद्धतीने ती सामना जिंकला. SD11 कराड या टीमने इथे चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव आले आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. एक एक धाव क्रिकेटच्या खेळामध्ये किती महत्वाचे आहे. फेकी करण्यासाठी उशीर केला आणि तदनंतर मात्र एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करताना बॅटर अरविंद यांना आपण पाहतोय. धावसंख्या 30 या आकड्यावरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. आता उर्वरित 2 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या वेस्पा व्हाईट बॉलचा इशारा केलाय. व्हाईट +1 2 धावा इथे घेतल्या जातील. संघाची धावसंख्या 2 ने वाढले. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. खूप चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. शशी मेहर सर आणि दत्ता मेहर सर यांची अनेक वर्ष याच परिसरामध्ये क्रिकेट त्यांनी गाजवलं आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती आल्या 2 धावा इथे. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे अजून देखील या पहिल्या डावामधील आणि 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. शेवटच्या बॉलवरती बॅटर तुषारच्या बॅट मधून आलाय. दमदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. मेतील धावा 6. श्री शंभू चषक 2025 चा ब्रँडेड षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 40 या आकड्यावरती आणि 24 बॉल मध्ये करायचे आहेत आता 41 धावा. अगदी 40 ते 45 धावांचं टार्गेट अपेक्षित होतं टीम धोंडेवाडीला आणि टार्गेट सेट केलं 41 धावांचं. चला लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम श्री गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी संघ.
सुरुवात होते. पहिलाच बॉल इथे अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. 41 धावांचं टार्गेट गोलंदाजीसाठी अजित आलेत. पहिला बॉल अवांतर स्वरूपाचा हाताळलाय. श्री शंभू चषक 2025चा हा थरार आपण अनुभवतोय आणि सामना क्रमांक 2 आणि दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झाली. मत्रेवाडी संघाला 41 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. संजय मत्रे आणि अतुल चव्हाण एक आक्रमक बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागली जाते. आणखी एक अवांतर धाव इथे धावफलकावरती लागली जाईल. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू डायरेक्ट हिट करण्याची संधी. पाक क्षेत्ररक्षण लाजवाब इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि अजित यांच्याबद्दल नक्कीच जे आमचे अतिरिक्त खेळाडू आहे त्यांच्याकडून खूप चांगली माहिती आम्हाला पोहोचते. कारण की AP पॉज नेहरू या संघाचं अनेक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केले. आज क्रिकेट या खेळापासून काही काळापुरती वंचित राहिले, परंतु आज देखील जर पाहिलं तर आपल्या गावासाठी गोलंदाजी करत असताना सुरुवातीचे 2 चेंडू अवांतर फेकले, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेत फटका केला. क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार होताना पाहायला मिळते. एक सिंगल आले. सिंगलच्या साहाय्याने 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सलामीचं पहिलं षटक गोलंदाजीवरती अजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल चव्हाण एक आक्रमक डावखोरा फलंदाज गेले अनेक वर्ष जर पाहिलं तर एक नावाजलेला खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक, इथे मात्र कॅच ड्रॉप. अतुल चव्हाणची कॅच सुटल्यानंतर त्याचा उपद्रव काय होतोय हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जाते. 2 धावा धावफलकावरती लगावल्या. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक सिंगल आले. सिंगल वरती समाधान मानावं लागेल टीम मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत जर पाहिलं तर अजित यांचं कौतुक करेन, कारण की समोर हार्ड हिटर दोन्ही फलंदाज असताना देखील त्यांना आतापर्यंत शांत ठेवण्याचं काम इथे केले. पण जरी टार्गेट छोटं वाटत असेल तर देखील गोलंदाजी अटॅक इथे गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडीचा खूप स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळेच की काय आतापर्यंत 6 या आकड्यावरती मात्र थांबवलंय. इथे खोला टाकलेला आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटरला जर इथून पुढे थांबवायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या ते 2 धावा इथे घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पण अगदी डेंजर झोनला धावत होता अतुल चव्हाण, परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर वेग धारण केला आणि त्याच्यानंतर मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 8 या आकड्यावरती. आता क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादी विकेट एखादा ब्रेक थ्रू येणं अपेक्षित होतं, परंतु अजित यांना फारसं काही यश आलं नाही. धावा जरूर रोखल्या परंतु विकेट मात्र प्राप्त करू शकले नाहीत. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये अरविंद आलेत गोलंदाजीसाठी. अनुभव आहे या
गोलंदाजाजवळ, परंतु प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर अतुल चव्हाण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर एक चर्चेमध्ये असणारा खेळाडू. सातत्याने जर पाहिलं तर गोलंदाजी असेल फलंदाजी असेल अनेक कारनामे या खेळाडूने यंदाच्या सीझन मध्ये आपल्या नावावरती केलेत आणि सध्याच्या घडीला तो स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. श्री शंभू चषक 2025 हे दमदार आयोजन आणि या आयोजनामधील आजच्या पहिल्या दिवसामधील दुसरा सामना आणि दुसरा डाव आपण पाहतोय. गोलंदाजीवरती सज्ज झालेत गोलंदाज अरविंद. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी खेळवण्याचा प्रयत्न शरीरापासून दूरवरती ठेवलाय. पहिला बॉल अगदी पंचांच्याकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं अतुल चव्हाण यांनी, परंतु पंचाने मात्र साफ नकार दर्शवलाय. दत्ता मेहर सर आणि शशी मेहर सर हे दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती स्थिर. आता मात्र अतुल चव्हाणच्या बॅट मधून घातक आणि घणाघाती प्रहार, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6 षटकार. अतुल चव्हाण याच तोडफोड कार्यक्रमासाठी जाणला जातो, ओळखला जातो आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. 6 धावा आल्या. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अरविंद यांनी पहिला बॉल अप्रतिम हाताळला होता, परंतु लगेच दुसऱ्या बॉलवरती जर पाहिलं तर अटक करत असताना अतुल चव्हाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला SD11 कराड संघ टॉस साठी तयार राहायचा आहे. यावेळेस साडेबा बॅटने पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 धावा अजून देखील जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. येणारे बॉल असतील 15 आणि 15 बॉल मध्ये करायचे आहेत. अजून देखील 26 धावा. गोलंदाजीवरती अरविंद आलेत. राऊंड द विकेट संजय यांच्यासाठी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संजय यांच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त 3 धावा आल्या. 4 बॉल मध्ये 3 वरती खेळत असताना संजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा पुरेपूर वापर, बॉल करतोय हवाई सफर, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा.